हॅलो एव्हरीवन, प्राजक्तास लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो आम्ही गेलो होतो इथे अबुधाबी सी वर्ल्ड फिरायला. त्याचा हा तिसरा पार्ट आहे. होप सो तुम्ही पहिले दोन्ही पार्ट्स बघितले असतील. नसतील बघितले तर नक्की बघा आणि लाईक्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो आम्ही ह्या एंडलेस ओशन सेक्शनमध्ये जेव्हा गेलो तेव्हा स्टार्टिंगला तर असं झालं की पेंग्विन्स बघितल्यानंतर की अजून काय असू शकतं यांच्याकडे त्याच्यापेक्षा भारी. बट लुक ॲट दिस, म्हणजे ह्यापेक्षा अजून काय भारी असू शकतं असं झालं मला. हे अंडर वॉटर त्यांनी सगळे टनल्स वगैरे बनवले होतं आणि हे काचेचे टनल्स, चारही बाजूला फिश, आणि असंही नाही की छोटे मोठे, बऱ्यापैकी मोठे मोठे फिश जे आपण कधी पाहिलेही नसतील, त्यांची नावंही माहीत नाही आहेत असे फिश होते इथे. खूप मोठ्या प्रमाणात होते ते. म्हणजे मला एका पॉईंटला तर हॉलिवूडचे मूवीज वगैरे आठवायला लागले जे ॲनिमेटेड असतात वगैरे. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहे ह्या गोष्टीचं वर्णन करायला. प्रॉपर टेक्नॉलॉजी आणि नेचर याचा संगम साधलेला आहे इथे. आणि लुक ॲट दिस, हे माशांचे थवे म्हणजे अगदी डोळ्याचे पारणे फिटतील असे दृश्य होते इथे. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता, अगदी थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता हा. आणि त्या सेक्शनमध्ये आम्ही गेलो होतो. खरंच आहे, एखाद्या ॲनिमेशनपेक्षा कमी नव्हतं ते. मगाशी जे काचेचं टर्नल होतं ते काचेचं टर्नल घेऊन आम्ही तिथून तसे खाली गेलो होतो आणि बरेच फोटोज काढले, बरेच व्हिडिओ काढले. जेवढे व्हिडिओज घेऊ तेवढे फोटोज घेऊ ते कमीच पडत होते. अजिबात तिकडनं बाहेर निघायचं मन करत नव्हतं, बट ऑप्शन नव्हता. वेळ असते प्रत्येक गोष्टीची. सो हा एक फोटो माझा फेवरेट होता. त्यानंतर आम्ही हे असे काही गेम्स वगैरे खेळलो, थोडी शॉपिंग केली आणि अगदीच जड अंतकरणाने तिकडनं बाहेर निघावं लागलं आम्हाला. बट थोडी खंत होती की आपल्या इंडियामध्ये ह्या गोष्टी का नाही आहेत. एवढ्या पैशाची उलाढाल असते, जागा आहे, नेचर यांच्यापेक्षा बेस्ट आहे आपलं. तरीही असो, तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला